घ्यायचं जर झालं हां. आणि कामाच्या बाबतीत जर आघाडी कोण घेणार असेल तर सचिन पाटील हे 100% आघाडी घेऊन हे विजयी होणारच. त्यात काय तीळ मात्र शंका नाही. ओके, म्हणजे सचिन पाटलांना ओळखता तुम्ही? ओळखतो 100% ओळखतो. माझे दोस्तच आहेत ना ते, दोस्त माझे आहेत? क्लासमेट आहेत ते. कधी बसणं का म्हणजे 92-93 पासून ते आमचे मित्र आहेत. बरं. 92-93 त्यावेळेपासून तुम्ही ओळखतो. कसं आहे सचिन पाटील व्यक्ती कसं आहे? सचिन पाटील व्यक्ती अशी आहे की म्हणजे तुम्हाला शालेय जीवनात जर सांगायचं हो, झालं हो. तर कसं आहे, त्यावेळी शाळेच्या म्हणजे हायस्कूलमध्ये GS पदाची किंवा इतर त्या इलेक्शन व्हायच्या. हां, हां, त्यावेळी GS पदासाठी सचिन पाटलांचा पण उमेदवारी फॉर्म होता त्यावेळी हां. शाळेतच, हां, आणि माझा पण होता. म्हणजे हां. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातच आहे, हां, पण सचिन पाटील एक दोस्तीसाठी हां. आणि माणसासाठी एक नंबर माणूस, जीवाला जीव देणार. त्यांचे बंधू असतील, सुनील पाटील असतील, हां. राहुल पाटील असतील. आबाजींचा तर काय नादच करायचा नाही कामाच्या बाबतीत. कधीही तुम्ही फोन करा, कधीही त्यांच्या घरी जावा, हां. तुमचं काम हे 100% होणार. घरात जावं असंच काय नाही. आणि तो माणूस कुठल्या पक्षाचा आहे हां. किंवा इतर आलाय, तो कुठल्या गावचा आहे, ह्याला महत्त्व नाही. बरं. फक्त त्याच्या कामाला महत्त्व. हां. तो माणूस आलाय, त्याचं काम आपल्या हातून होणं हे महत्त्वाचं, आणि ते काम त्यांच्या हातून 100% झाले. आणि आमची पण कामं झालेले आहेत. बरं, बरं. आणि त्यावेळी जर तुम्हाला सांगायचं, GS पदाच्या इलेक्शनसाठी उमेदवारी माझा पण होता हां, आणि सचिन पाटील होता. अनेक 2 उमेदवार होते. हां. त्यावेळी सचिन पाटलांनी स्वतः मी आहे म्हणताना एक गरिबायातला मुलगा, म्हणजे काहीतरी त्याला राजकीय बाबा असावं म्हणून त्याने माझी उमेदवारी राहायसाठी हां. आपली उमेदवारी माघारी घेतली. त्यावेळी माघार घेतली होती माघारी घेतली. तुमच्यासाठी? माझ्यासाठी तुमच्या आठवणीतला किस्सा आहे? 100%. हां. आणि मग ते काय जे झालं 2 विरोध पुढं? होते हां, हां. ते बिन दोघं हां. जे उमेदवार ज्यांनी भरलं तर हां, त्यांना पण त्यांनी माघार घ्यायला लावली. हां. कारण मी आपला दोस्त आहे हां. आणि गरीबातला आहे. एखाद्या गरीबाला पण एखाद्या वेळी बाकी कुठे चान्स मिळणार नाही, हां, हां. पण ह्या शाळेच्या माध्यमातून तर त्याला चान्स मिळू दे. हां. आणि त्यांना पण माघार घ्यायला माझी उमेदवारी त्यांनी बिनविरोध म्हणजे चौरंगी लढत होणं असताना बिनविरोध केलं. बिनविरोध माझी त्यांनी केली. म्हणजे एकंदरीत मिळून मिसळून राहणारा मिसळून राहणारा कामाच्या बाबतीत तर त्यांनी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.